जळगाव शहरामधील एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावरती चोरी झालेली आहे। त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने जे आहेत ते चोरीला गेलेले आहेत आणि त्याचबरोबर रोख रक्कम सुद्धा जप्त झालेली आहे। त्याच अनुषंगाने आजचा आपला लाईव्हचा विषय आहे एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांना अडचणीत आणणारी ती व्यक्ती कोण। आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे। संकेत, महाराष्ट्राच्या राजकारणामधलं अत्यंत एक महत्त्वाचं नाव म्हणजे एकनाथ खडसे। हेच खडसे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे। त्याच एकनाथ शिंदे, माफ करा, त्याच एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील घरामध्ये चोरी झालेली आहे। निश्चित राजरत्न, तू जसं सुरुवातीला म्हटलं तसं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणून एकनाथराव खडसेंकडे पाहिलं जातं। भारतीय जनता पार्टी जी महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला दिसते ही रुजवण्यामध्ये एकनाथराव खडसे यांचा फार मोठा वाटा जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळतं। खरं तर भारतीय जनता पार्टीची पूर्वीची ओळख ही शेठजी भटजींचा पक्ष अशीच प्रामुख्याने होती, जी इमेज बदलून सर्वसामान्यामधला, सर्व स्तरातला, सर्व घटकांमधला पक्ष अशी ओळख जी आहे ती रुजवण्यामध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचा प्रामुख्याने वाटा जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळालं। 2014ला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली। या सत्तेच्या आल्यानंतर एक देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले। त्या खालोखाल एकनाथराव खडसेंचं मंत्रीपद होतं। महसूल मंत्री पदासह जवळपास 12 मंत्रीपद ही एकनाथराव खडसेंच्या कडे जी आहे ती देण्यात आलेली होती। त्या सरकारमध्ये तुला आठवत असेल राज्यात उपमुख्यमंत्रीपद नव्हतं, त्यामुळं सिनियरिटी प्रमाणे देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसेंचा नंबर जो आहे तो येताना आपल्याला पाहायला मिळालेला होता। मात्र नंतर मग भोसरी भूखंड प्रकरण असेल, एका जावयामुळं एकनाथराव खडसेंचं मंत्रीपद जे आहे ते गेल्याचं पाहायला मिळालं। दुसऱ्या जावयामुळं अर्थात आता त्यांना क्लीन चिट सुद्धा मिळाली आहे, त्यांना जामीन सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे प्रांजल खेवलकरांना। तर त्या दुसऱ्या जावयामुळं सुद्धा एकनाथ खडसेंची राजकीय कारकीर्द कुठेतरी उतरंडीला लागते की काय, राजकीय कारकीर्द एकनाथरावांची संपते की काय, असा प्रश्न खरं तर इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकनाथ खडसेंच्या बरोबरच त्यांच्या स्नुषा आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण खात्याच्या राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सुद्धा चोरीचा जो प्रकार आहे तू जसं म्हटला तसं तो सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। प्रामुख्याने 2016-17 नंतरच किंवा 2016-17 नंतरच एकनाथ खडसेंच्या पाठीमागे काहीतरी शुक्ल काष्ट जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालं। इतक्यापर्यंत एकनाथ खडसेंच्या मागचं हे सगळं शुक्ल काष्ट आपल्याला पाहायला मिळालं की त्यांना अक्षरशः ज्या पक्ष त्यांनी रुजवला, वाढवला तो पक्ष भारतीय जनता पार्टी सोडावा लागला आणि 2020 मध्ये त्यांनी संयुक्त त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश देखील केला होता। त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर त्यांची वर्णी जी आहे ती लागली होती। विधान परिषद आमदार म्हणून एकनाथराव आता काम करताना आपल्याला पाहायला देखील मिळत होते। आणि त्यानंतर कुठेतरी एकनाथ खडसे हे सेट होत आहेत, एकनाथ खडसे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत असं वाटत असतानाच प्रांजल खेवलकरांचं प्रकरण जे आहे ते समोर आलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे बॅकफुटवर कुठेतरी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मधल्या काळात जर आपण पाहिलं तर रोहिणी खडसे यांना सुद्धा त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातूनच राजरत्न पराभूत देखील व्हावं लागलं होतं दुसऱ्यांदा। म्हणजे या अगोदर अपक्ष म्हणून जे उभे राहिलेले होते त्या चंद्रकांत निंबा पाटलांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला आणि आता शिवसेना पुरस्कृत असणाऱ्या याच चंद्रकांत निंबा पाटलांनी रोहिणी खडसेंचा पराभव जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं। या मधल्या काळात जर आपण पाहिलं तर खडसे कुठेतरी साईडलाईन होताना आपल्याला पाहायला मिळत होते, खडसेंच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत होते आणि खडसेंच्या बरोबरच खडसेंच्या कुटुंबियांच्या सुद्धा अडचणी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत होत्या। आणि त्यामध्ये झालेल्या आता या 2 चोरीच्या घटना, एक पेट्रोल पंपावर झालेली घटना आणि एक काल तर थेट त्यांच्या जळगाव मधल्या शिवरामनगरमध्ये असणाऱ्या निवासस्थानी झालेली घटना, ज्याच्यामध्ये 835 ग्रॅम सोनं आणि 35,000 रुपये कॅश जी आहे ती चोरट्यांनी लंपास केली आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालाय। त्यामुळे खडसेंच्या साठी देण्यात येणाऱ्या सुरक्षिततेवर सुद्धा सुरक्षेच्या बाबतीमध्ये मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होते, कारण जो पेट्रोल पंप केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नावे आहे त्या पेट्रोल पंपावरती चोरी होते। जे भाजपमधले महत्वाचे नेते होते, राज्याचे महसूल मंत्री होते, विरोधी पक्षनेते पद त्यांनी भूषवलेलं होतं। आता शरद पवार गटाचे अर्थात शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत त्या एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावरती चोरी होते। म्हणजे सगळं सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा या बाबतीत जर पाहिलं तर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। अगदी निश्चित राजरत्न, सुरक्षिततेवर मोठ्या प्रमाणावर
प्रश्नचिन्ह जे आहेत ते देखील उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एकनाथ खडसे हे जळगाव मधलं त्यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणाहून बाहेर गेलेले होते. त्या दरम्यान हा सगळा चोरीचा प्रकार जो आहे तो घडल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आपण जसं म्हटलंय आपल्या थंबनेल मध्ये सुद्धा, आणि जसं तू सुरुवातीला म्हटलं तसं खडसेंना च्या वाईटावर टपलेली किंवा खडसेंच्या कुटुंबियांना सातत्यानं अडचणीत आणणारी ती व्यक्ती कोण, किंवा त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळत असते. काही घटना घडामोडी या खडसेंच्या बाबतीमध्ये घडत असताना खडसे हे पॉलिटिकल नेते असल्यामुळे त्यामागे काहीतरी बॅकग्राऊंड ही निश्चितपणे असण्याची शक्यता देखील आहे. खडसेंच्या काही जवळच्या व्यक्तींकडूनच अशा पद्धतीने काही कृत्य घडवून आणली जात आहेत का, किंवा त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात आहेत का, याचा अर्थात पोलीस तपास तर करतीलच, मात्र असे सगळे प्रश्न इथे उपस्थित होताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. संकेत, एक जर बाब पाहिली तर आपण काही दिवसांपूर्वी जसं तू सांगितलं होतं की भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी एकनाथ खडसे यांना त्यांच्या महसूल मंत्री पदाचा राजीनामा त्यावेळी द्यावा लागलेला होता. त्यानंतर एकनाथ खडसे प्रचंड नाराज झाले, सातत्याने पक्षामध्ये त्यांना कुठेतरी साईडलाईन केल्या जात होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यांनी पक्ष सोडला आणि थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेस जी की संयुक्त होती त्यावेळी त्या पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु जर आपण पाहिलं की त्यानंतर पाहिलं तर रोहिणी खडसे यांनी निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला. परंतु सध्या पाहिलं तर रोहिणी खडसे यांचे जे पती आहेत डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना जी खराडीमध्ये जी ड्रग्स पार्टी झालेली होती असं पोलिसांकडून सांगण्यात येते. त्यामध्ये जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तपासाची चक्र सगळी फिरलेली होती, त्यानंतर जर पाहिलं तर पुढे पोलिसांच्या तपासावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. स्वतः जर पाहिलं तर या बाबतीमध्ये ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनी सुद्धा या बाबतीमध्ये माध्यमांसमोर येत या बाबतीमध्ये प्रतिक्रिया सुद्धा दिली होती. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी, अनेक आक्षेपार्ह व्हिडिओज आणि फोटो सुद्धा सापडले असा दावा केलेला होता. त्याचबरोबर ड्रग्स पार्टीचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला होता. परंतु सध्या जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर प्रांजल खेवलकर यांना जामीन सुद्धा मंजूर झालेला आहे. खर तर त्यावेळी पोलिसांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवरती सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. अगदी निश्चित राजरत्न, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडूनच आता प्रांजल खेवलकर यांचा जामीन जो आहे तो मंजूर झाला. जामीन देत असताना त्यांना क्लीनचिट सुद्धा मिळाली. मात्र मुळामध्ये एक प्रश्न पुन्हा असा अनुत्तरित होतो की खराडीमध्ये झालेली ती पार्टी जी होती त्या पार्टीला रेव पार्टी म्हणायचं का, असा एक प्रश्न होता. ज्या अनुषंगाने आपण कायदेतज्ञ मिलिंद पवार यांचा इंटरव्ह्यू सुद्धा केला होता, ज्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हाच प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे हाच संपूर्ण तपासाचा मुद्दा जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळालं. पुणे पोलिसांच्या काही भूमिकांवर सुद्धा यामुळं या ठिकाणी प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं. एक तर विषय असा राजरत्न झाला होता जो सगळ्या जवळपास मीडियाने आपल्यासह सगळ्या माध्यमांनी सुद्धा तो कव्हर केला की एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी हडपसर मधल्या पत्रकार परिषद सुरू असताना त्या पत्रकार परिषदेमध्ये साध्या वेशातले पोलीस होते असं सुद्धा बोललं गेलं. त्यामुळे खडसेंवर पाळत नेमकं कोण ठेवतंय किंवा खडसेंच्या हालचालींची माहिती नेमकी कोणाला हवी आहे, असा सगळा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. आणि असं सगळं असताना सुद्धा खडसेंच्या बाबतीमध्ये झालेल्या या दोन घटना, एक मुक्ताईनगर मधल्या पेट्रोल पंपावर, रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर झालेली घटना, आणि दुसरी काल एकनाथ खडसेंच्या घरामध्ये झालेली घटना. त्यामुळे या सगळ्यामुळं निश्चितपणे हाच प्रश्न, खडसेंना अडचणीत कोण आणू पाहतंय, हाच प्रश्न खरं तर समोर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर खरं तर महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे. याआधी पाहिलं तर प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये सुद्धा रोहिणी खडसे असतील किंवा एकनाथ खडसे असतील यांनी सुद्धा आरोप केलेले होते की या प्रकरणामध्ये ट्रॅप लावला जातोय, जाणून बुजून माझ्या जावयाला किंवा रोहिणी खडसे यांच्या पतीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो, यामागे कोणीतरी आहे असा मोठा दावा सुद्धा केलेला आहे. आणि जळगाव मधील एक आमदार या मागे आहे असं सुद्धा दावा जो आहे त्यांच्या वकिलामार्फत, अर्थात त्यांचे त्यावेळेचे वकील जर पाहिले तर विजयसिंह ठोंबरे होते, त्यांनी सुद्धा दावा केला होता. या बाबतीमधलं पत्र सुद्धा त्यांनी त्यावेळी पोलीस आयुक्तांना त्या बाबतीमधलं पत्र दिलेलं होतं. त्यावेळेस रोहिणी खडसे सुद्धा त्यावेळेस पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलेल्या होत्या आणि त्यावर त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या अर्थात प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईल मधले अनेक फोटोज आहेत ते हॅक करण्यात आलेले आहेत, त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आलेला आहे, यामध्ये जळगाव मधील एक आमदार आहे असा सुद्धा दावा करण्यात आलेला होता. त्यामुळे काय वाटतं तुला या प्रकरणामध्ये कोण आहे? राजरत्न, खरं तर आपण जसं म्हटलं तसं एकनाथ खडसे हे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळं अर्थात हे सगळे आरोप जे आहेत ते होणार आहेत. जळगाव मधले एक आमदार या सगळ्यामध्ये होते असं बोललं गेलं, त्यामुळं जळगाव मधल्या प्रमुख नेत्यांवर या सगळ्याचा रोग जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात हा सगळा तपासाचा भाग आहे. नेमकं खडसेंच्या खडसेंना अडचणीत कोण आणू पाहत आहे किंवा खडसेंच्या वाटेमध्ये काटे बनून कोण उभं राहत आहे,
या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलीस तपास होणं ही गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातनं पोलिसांनी खरं तर या सगळ्याचा तपास जो आहे तो करत समाजासमोर हे सत्य आणणं गरजेचं आहे की खडसेंना अडचणीत कोण आणू पाहतंय. ज्या पद्धतीने जळगाव मधल्या एक आमदाराचा यामध्ये समावेश आहे अशा चर्चा होत्या असं बोललं जात होतं. त्यामुळं या सगळ्या अनुषंगाने सुद्धा तपास करून काय ते दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ते पोलिसांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका ही महत्वाची आहे. राजा नक्कीच संकेत, या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. कारण जर सातत्याने ज्या घटना घडत आहेत, मग ते पुण्यातलं खराडी येथील ड्रग्स पार्टी प्रकरण असेल, त्यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना ज्या पद्धतीनं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, ज्यावेळी पंचनामा सुरू होता त्यावेळी ज्या पद्धतीने सगळे व्हिडिओ शूटिंग झालेलं होतं, या पर्समध्ये काय असं ज्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं होतं, त्यामुळे तपासाच्या बाबतीमध्ये त्यावेळी जे पंचनामा होता त्या पंचनाम्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह त्यावेळी उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर पाहिलं तर रोहिणी खडसे यांच्या अर्थात रक्षा खडसे यांच्या नावावर जो पेट्रोल पंप होता त्या पेट्रोल पंपवरती सुद्धा चोरी झालेली होती. त्यावेळी सुद्धा सुरक्षेच्या बाबतीमध्ये मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. आता एकनाथ खडसे यांचा जळगाव शहरामधील जो बंगला आहे त्या बंगल्यावरती सुद्धा चोरी झालेली आहे. ते सुद्धा 800 ग्राम असं सोनं जे आहे चोरीला गेलेलं आहे. त्याचबरोबर जवळपास 35,000ची रोख रक्कम सुद्धा चोरीला गेलेली आहे. त्यामुळे एक मंत्री जो की माजी मंत्री होता, भाजपमधला महत्वाचा नेता होता, ज्यांनी अनेक वर्षे राजकारणामध्ये घातलेली आहेत, त्या नेत्याच्या घरी अशा पद्धतीने चोरी होणं, त्याच्या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं हे निश्चितपणे चिंतेची गोष्ट आहे. आणि या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाने सुद्धा योग्य पद्धतीने तपास करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि याच अनुषंगाने या चोरी प्रकरणामध्ये कोण आहे हे आगामी काळामध्ये पोलीस तपासामधून पुढे येईलच. आणि यासाठीच या गोष्टींच्या प्रत्येक अपडेटसाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.